start to the day. हो का खूप खुश आहोत कारण गेल्या वर्षी आम्ही या टुर्नामेंटमध्ये या सेम टीमकडून हारलो होतो आणि खूप क्लोज असं मॅच झाली होती, सुपर ओव्हर झाली होती आणि त्या सुपर ओव्हरमध्ये सुद्धा खूप क्लोज झालं होतं. त्यामुळे खूप आम्ही नाराज झालो होतो आणि यावर्षी थोडं ठरवलं होतं की जरा या टीमला एकदम लूज घेऊन चालणार नाही आहे, जरा मेहनत करूया. त्यामुळे थोडे बॉलर्स लोकांनी खूप चांगली ओव्हर टाकली. एक अभिजित दुधे सोडला तर पण होतं एवढं 8 ओव्हरमध्ये 2 ओव्हरला तुमच्या बॉलर्स कोणाला ना कोणाला तरी मारणारच. त्यामुळे चेसेबल स्कोअर होता 72. आम्ही फक्त ठरवलं होतं की एकात दुसरा सिक्स मारून मॅच सिंगल डबलने पण जिंकू शकते आणि कृष्णा आणि याच्याने ब्रिलियंट बॅटिंग केली, त्यामुळे आम्हाला जिंकणं सोपं झालं. 9 गडी राखून शांतिरत्न प्रतीक 11नी हा सामना जिंकला. म्हणजे तसं बघायला गेलं तर अगदी कन्व्हिन्सिंग विन. पण एक कर्णधार म्हणून असं काही कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या डिपार्टमेंट्स आहेत की ज्यामध्ये आणखीन काम करणं गरजेचं आहे, कारण का आता आणखीन एक मॅच तुम्हाला आज रात्री खेळायची आहे? हां, थोडी बॉलिंगमध्ये इम्प्रूव्ह करणे गरजेचं आहे. मॅचमध्ये तर कोणी कॅच वगैरे सोडला नाही, ड्रॉप्स वगैरे केले नाहीत आणि फिल्डिंगमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट झाली तर आम्ही दुसरा सामना पण जिंकू. आणि आणखीन एक शेवटचा प्रश्न की तुम्ही जर प्रेक्षक बघितले तर जेव्हा कृष्णा बॅटिंग करत होता किंवा जेव्हा तुमचा संघ चांगला करत होतात ते जोरदार टाळ्या वाजवून तुमचं सुद्धा प्रोत्साहन वर्धन करत होते, तर त्यांच्यासाठी एक शब्द. मी प्रेक्षकांचा खूप आभारी आहे कारण आमची टीम जिथे इथे खेळायला जाते तिथे इथे प्रेक्षक सगळे आमच्या मागे उभे असतात आणि कृष्णाच्या मीच खूप मोठा फॅन आहे आणि ते सुद्धा खूप मोठे फॅन आहेत. त्यामुळे सगळ्या प्लेयर्स लोकांना त्यांचा जे कोण आवडता प्लेयर आहे त्यांना असंच सपोर्ट करत राहा, जेणेकरून तो प्लेयर सुद्धा तुमच्यासमोर चांगला परफॉर्म करेल. थँक्यू सो मच आणि तुमच्या आजच्या रात्रीच्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर हा होता कर्णधार शांतिरत्न पुणे विलन ह्या संघाचा. आणि एक लक्षात ठेवा की शांतिरत्न पुन्हा एकदा रात्री आता सामना खेळणार आहेत. हा जो सामना सुरू आहे ह्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो भिडणार आहे तो शांतिरत्न या संघाशी आणि ती आजची रात्रीची मॅच पुन्हा एकदा रोमांचक होणार आहे, ह्यात काहीच शंका नाही. बॅक टू यू इन द कॉमेंटेटर्स बॉक्स. थँक्यू.